नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपली मुलं विवाहयोग्य झाली की आईवडिलांना काळजी लागते ती आपल्या मुलांच्या लग्नाची. आपल्या मुलांना मनासारखा जोडीदार मिळावा आणि आपल्या मुलांचा संसार सुखाचा व्हावा अशी सर्वच आईवडिलांची इच्छा असते आणि त्यानुसारच मुलांसाठी स्थळ देखील पाहण्यास सुरुवात केली जाते. परंतु स्थळ पाहत असताना अशा काही अडचणी निर्माण होतात ज्यामुळे मुलांच्या विवाहामध्ये विलंब होतो. स्थळ पाहत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, परंतु काळजी करू नका. आपण मुलांसाठी स्थळ पाहत असताना जर काही उपाय सेवा जर केले तर त्याचे देखील आपल्याला अनेक पटीने फायदे होतात आणि आपल्या मुलांच्या विवाहामध्ये येणारे जे काही अडथळे आहेत, अडचणी आहेत, तर त्या देखील दूर होण्यास मदत होतात. तर असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी लवंग आणि कापूरचा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. असंख्य लोकांना याचा अनुभव देखील आलेला आहे आणि म्हणूनच हा उपाय मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहे. तर हा कापूर आणि लवंगचा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कोणती सेवा करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे देखील लिहायला विसरू नका. तर आता आपण जो कापूर आणि लवंगचा उपाय पाहणार आहोत तर तो शक्यतो आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे. परंतु आई वडील जर उपाय करू शकत नसतील तर मग मुला मुलीने किंवा भाऊ बहिणीनं किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती हा उपाय करू शकतात. तर हा उपाय तुम्हाला मंगळवारी, गुरुवारी किंवा शनिवारी करायचा आहे. मंगळवारी जर उपायाला सुरुवात करत असाल तर 5 मंगळवार, गुरुवारी करत असाल तर 5 गुरुवार किंवा शनिवारी करत असाल तर 5 शनिवार हा उपाय करायचा आहे. आता मंगळवारी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर मंगळवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे आणि सकाळी ज्या वेळेला आपली मुलं आंघोळ करत असतील तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, अत्तर टाकायचं आहे, गंगाजल टाकायचं आहे. जर तुमच्याकडे पंचगव्य असेल तर अतिशय उत्तम. या आंघोळीच्या पाण्यामध्ये ते टाकायचं आहे आणि या पाण्यानं मुलांना आंघोळ करायला द्यायची आहे. यामुळं मुलांच्या शरीरावरची नकारात्मकता दूर होते, मन एकाग्र आणि शांत होतं आणि कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर होतात. गुरुग्रह आणि शुक्र ग्रह बळकट होतो, मजबूत होतो. तसेच थोडीशी हळद मुलांनी आपल्या कपाळाला आणि नाभीला देखील लावायची आहे. त्यानंतर हा वार माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे संपूर्ण घराची साफसफाई करायची आहे आणि हळद मिसळलेलं पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून हळदीचं पाणी घरामध्ये शिंपडल्यानं घरामध्ये नकारात्मकता आहे तर ते दूर होते. आपल्या उंबरठ्यावरती, मुख्य दरवाज्यावरती हे हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे. आता मी तुम्हाला सांगते त्याप्रमाणे तुम्हाला या वस्तू घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम तर तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे. तर आपल्याला उपायासाठी लागणार आहेत 2 कणकेचे दिवे. गव्हाच्या पिठाच्या कणकेपासून तुम्हाला हे दिवे बनवून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर कणिक मळत असताना त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडंसं देशी गाईचं तूप किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे आणि अशा या पिठापासून तुम्हाला हे दिवे करून घ्यायचे आहेत. 2च दिवे करायचे आहेत. हे दिवे करून देवघरासमोर घेऊन बसायचं आहे. आता मी ज्या काही वस्तू सांगत आहे तर ते एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत. सर्वप्रथम आपल्याला उपायासाठी लागणार आहेत विड्याची 4 पानं. 2 पानं एका बाजूला ठेवायची आहेत, 2 पानं एका बाजूला ठेवायची आहेत. पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. पानं देठासह असावीत, त्याचबरोबर फाटलेली किडलेली पानं नसावीत. देवघरामध्ये ज्या ठिकाणी आपल्या कुलदेवतेची प्रतिमा असेल किंवा मूर्ती असेल तर त्या ठिकाणी एक ताट ठेवायचं आहे. त्या ताटामध्ये तुम्हाला ही विड्याची 4 पानं ठेवायची आहेत. आता विड्याची पानं ठेवत असताना 2 पानं एका साईडला आणि 2 पानं एका साईडला ठेवायची आहेत. या विड्याच्या पानांवरती तुम्हाला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर 2 अखंड लवंग घ्यायचे आहेत. त्या लवंगाचा जो पुढचा भाग आहे फुलाचा तर तो तुम्हाला कुंकवानं लाल करून घ्यायचा आहे. त्या 2 लवंग ठेवायच्या आहेत. 21 अक्षता घ्यायच्या आहेत, मोजून अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला हळदीनं पिवळ्या करून घ्यायच्या आहेत. या अक्षता तुम्हाला या ज्या विड्याच्या पानं आहेत तर त्यावरती ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला भीमसेनी कापराची एक वडी ठेवायची आहे. त्यानंतर एक पेपर घ्यायचा आहे, अगदी छोटासा कागद घ्यायचा आहे, प्लेन कागद असावा. त्यावरती तुमच्या मुलांचं जे काही जन्मतारीख आहे तर ती लिहायची आहे. त्यानंतर तुमचं जे गोत्र आहे तर ते लिहायचं आहे आणि मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण आहे तर ती लिहायची आहे. अडचण लिहित असताना संपूर्ण पानभर लिहायचे नाही. तर प्रेमविवाह करायचा असेल तर फक्त प्रेमविवाह एवढंच लिहायचं आहे. कुंडली दोष असतील तर कुंडली दोष लिहायचा आहे किंवा इतर काही कारणानं जर विवाहामध्ये विलंब होत असेल तर तेवढाच फक्त एक शब्द या पानावरती लिहायचा आहे. या पानाची तुम्हाला अगदी छोटीशी बारीक घडी घालायची आहे आणि
आपण या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्याच्यावरती तुम्हाला हे जे पेपर आहे तर तो ठेवायचा आहे. कुठेही मुलाचं नाव लिहायचं नाही, मनामध्ये आपल्या मुलाचं नाव घेत राहायचं आहे. त्यानंतर आपण ज्याप्रमाणे खाण्यासाठी पानाचा विडा करतो तर त्याप्रमाणे तुम्हाला हे विडा करायचे आहे. आपण जी विड्याची 4 पानं घेतलेली आहेत तर या दोन्ही पानांवरती तुम्हाला मी जशा प्रकारे या वस्तू सांगत आहे तर ते ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे, कलाव्याचा धागा घेऊ शकता. आणि हा जो आपण पानाचा विडा केलेला आहे खाण्यासाठी करता तर त्याप्रमाणे तर त्याला तुम्हाला 7 वेळा हा धागा गुंडाळायचा आहे. म्हणजेच आपण हा जो पानाचा विडा केलेला आहे तर त्याला गुंडाळायचा आहे. आणि हे जे पानाचे विडे आहेत तर ज्या ठिकाणी आपल्या कुलदेवता आहे तर त्याच ठिकाणी ठेवून द्यायचे आहेत. नंतर एक सुपारी घ्यायची आहे. सुपारी पूजेसाठी वापरतात तर ती सुपारी घ्यायची आहे. घरामध्ये अगोदरपासून असलेली सुपारी घ्यायची नाही. या सुपारीला अभिषेक करायचा आहे. सुपारी ही विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे. आणि त्यानंतर या सुपारीवरती देखील तुम्हाला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही कुंकवानं लाल केली तरी देखील चालेल. त्यानंतर यावरती तुम्हाला 21 अक्षदा ठेवायच्या आहेत. पुन्हा एकदा 2 पानाची विडं घ्यायची आहेत, त्याच्यावरती कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. आणि हा जो पानाचा विडा आहे तर तो देवघरासमोर ठेवून द्यायचा आहे. म्हणजेच 21 अक्षदा आणि त्याच्यावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे. आता त्याची पुढे काय सेवा करायची हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर आपण जे अगोदर पानाची जी 2 विडे करून घेतलेले आहेत ज्यामध्ये आपण लवंग, भीमसेनी, कापूर आणि अक्षदा ठेवलेल्या आहेत आणि आपल्या मुलांचे विवाह संबंधित अडचण लिहिलेले आहे तर ते 2 विडे उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. आता मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे शक्यतो आई वडिलांनी हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तर त्यांनी 108 वेळा आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. कधीही कोणतीही सेवा उपाय करताना आपल्याला कुलदेवतेला विसरायचं नाही. कारण आपल्या घरामध्ये जे काही अडचणी निर्माण होतात तर ह्या सर्व आपल्याकडून आपल्या कुलदेवतेची सेवा करून करायची राहिलेली असते किंवा आपल्याकडून कळत नकळत अशा काही गोष्टी घडलेल्या असतात. म्हणजेच आपण आपल्या कुलदेवीला एखादा नवस बोललेला असतो आणि तो नवस फेडायचा राहून गेलेला असतो किंवा वर्षातून एकदा आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं असतं आणि ते आपल्याकडून राहिलेलं असतं आणि त्यामुळे आपली कुलदेवता नाराज होते आणि त्यामुळे आपल्या मुलांच्या विवाहामध्ये हे अडथळे निर्माण होत असतात. आणि म्हणूनच आपल्याला कुलदेवतेचं नामस्मरण करायचं 108 वेळा. आता जर आपली कुलदेवता माहीत नसेल तर आपल्या कुटुंबातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीला तुम्ही विचारू शकता किंवा गावातील व्यक्तीला विचारू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला याच्यावरती 108 वेळा तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. आता कुलदेवताच माहीत नसेल तर ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तुम्ही कडधान्याने करू शकता किंवा जपमाळेने केला तरी देखील चालेल. त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला, तुमच्या कुलदेवतेला, स्वामी समर्थ महाराजांना, आपल्या इष्टदेवतेला प्रार्थना करायची आहे मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी. त्यानंतर हा जो एक पानाचा विडा घेतलेला आहे म्हणजेच आपण जे 2 पानाचे विडे घेतलेले आहेत तर त्यातील एक पानाचा विडा घेऊन ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथं जायचं आहे. माता लक्ष्मीला हा जो पानाचा विडा आहे तर तो अर्पण करायचा आहे. त्या ठिकाणी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि हा जो विडा आहे तर तो माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचा आहे. त्यानंतर दुसरा जो विडा आहे तर तो घ्यायचा आहे. आपण जो कणकेचा दिवा बनवून घेतलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. 2 अखंड लवंगा, 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. पिवळी मोहरीत थोडीशी हळद टाकायची आहे आणि असा हा दिवा घेऊन ज्या ठिकाणी पिंपळाचं झाड असेल तर तिथं जायचं आहे. जो दुसरा पानाचा विडा केलेला आहे तर तो घेऊन जायचा आहे. तिथं गेल्यानंतर हा जो दिवा आहे तर तो आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी आपण जे पाणी नेलेलं आहे तर ते पाणी या पिंपळाला अर्पण करायचं आहे. या पाण्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाकायची आहे. पिंपळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देवता वास करतात. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा वास देखील या पिंपळामध्ये असतो आणि त्यामुळे तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली ही सेवा करायची आहे. यामुळे पितृदोष किंवा कुंडलीमध्ये जे काही दोष असतात तर ते देखील दूर होण्यास मदत होते आणि त्यामुळे हा जो दिवा आहे तर तो पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी प्रज्वलित करायचा आहे. हळदीचं पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. त्यातील थोडंसं पाणी घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा दिवा प्रज्वलित करताना त्याखाली एक पिंपळाचं पान ठेवायचं आहे. त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये देखील 11 अखंड अक्षदा मोजून टाकायच्या आहेत आणि त्यानंतर पिंपळाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा पिंपळाच्या झाडाखाली बसून तुम्हाला जप करायचा आहे. मुलांच्या विवाहासंबंधी ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. मुलांचा लक्ष्मी नारायणासारखा जोडा जमावा अशी प्रार्थना करायची आहे. जी काही अडचण असेल, समस्या असेल तर तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवायची आहे. त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीची पूजा करायची आहे.
देवपूजा करून घ्यायची आहे, देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपण जो दुसरा एक कणकेचा दिवा बनवून घेतलेला होता तर तो दिवा घ्यायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा 2 अखंड लवंगा, 11 अक्षदा मोजून टाकायच्या आहेत, चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे, भीमसेनी कापराच्या 2 वड्या टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला एक तुरटीचा छोटासा खडा टाकायचा आहे। त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि आपल्या मुलाला किंवा मुलीला पाटावरती देवघरासमोर बसवायचं आहे आणि या दिव्याने तुम्हाला मुलांना ओवाळायचं आहे। ओवाळत असताना मुलांच्या विवाहासंबंधीची काही अडचण असेल, समस्या असेल तर तुम्हाला या दिव्यावरती सांगायचे आहे, या अग्नीवर सांगायचे आहे। आता जर तुमची मुलं जर शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त जर घरापासून दूर असतील तर तुम्ही देवघरासमोर बसून हा उपाय करू शकता। तर त्यानंतर तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित जी काही अडचण, समस्या सांगून झाल्यानंतर हा दिवा घराच्या एका कोपऱ्यामध्ये, दक्षिण कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तर तो स्वच्छ धुवायचा आहे आणि गोमातेला खाऊ घालायचा आहे, गोमातेची देखील सेवा करायची आहे। त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेलाच म्हणजेच मुलांना दिव्याने ओवाळून झाल्यानंतर 2 अखंड तमालपत्र घ्यायचे आहेत। कुठेही तमालपत्र फाटलेलं, तुटलेलं, किडलेलं नसावं। त्या तमालपत्रावरती तुम्हाला चिमूटभर हळद ठेवायची आहे, पिवळी मोहरी एक ओंजळभर ठेवायची आहे, थोडंसं खडं मीठ ठेवायचं आहे, 2 अखंड लवंग आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि या वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत। संपूर्ण घरामध्ये तुम्हाला याचा धूर करायचा आहे। यामध्ये तुम्ही भीमसेनी कापराचा जास्तीत जास्त वापर करू शकता, जेणेकरून आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत, नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे तर ती या धुरामुळे दूर होण्यास मदत होणार आहे आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे। त्यानंतर आपण देवघरासमोर ज्या अक्षदा ठेवलेल्या होत्या आणि एक सुपारी ठेवलेली होती तर आपली जी मुलं विवाह योग्य आहेत तर त्यांच्याजवळ तुम्हाला याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली आपल्या मुलांच्या सोबत तुम्हाला ठेवायची आहे। जर शक्य होत नसेल तर देवघरासमोर ठेवू शकता। ज्या वेळेला मुलांसाठी स्थळ पाहायला जात असाल तर त्यावेळेला ही पोटली म्हणजेच ही सुपारी आणि ज्या अक्षता आहेत तर त्या घेऊन जायच्या आहेत। दुसऱ्या दिवशी ही विड्याची पानं आहेत तर ती वाहत्या पाण्यामध्ये किंवा झाडाच्या एखाद्या कुंडीमध्ये टाकू शकता किंवा तुमच्या तिजोरीमध्ये पैसा, धनधान्य ठेवता तर त्या ठिकाणी ठेवली तर देखील चालतील। तर अशी ही सेवा आहे तर ती तुम्हाला दर मंगळवारी म्हणजेच 5 मंगळवार, 5 गुरुवार किंवा 5 शनिवार करायचे आहे। पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एका दिव्यानं तुमच्या मुलांना ओवाळायचं आहे। ज्या ज्या ठिकाणी मी भीमसेनी कापराचा आणि लवंगाचा उपाय सांगितलेला आहे तर त्या ठिकाणी तो करायचा आहे। आणि ही जी सुपारी आहे तर ती ज्या वेळेला तुम्ही मुलांसाठी स्थळ पाहायला जात असाल, तुम्ही स्थळ पाहून आल्यानंतर पुन्हा एकदा अभिषेक करायचा आहे आणि मगच तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचे आहे। तर अगदी साधी सोपी सेवा आहे परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे। जर आई वडील करू शकत नसेल तर मुलामुलींनी केले तरी देखील चालेल किंवा कुटुंबातील कोणताही व्यक्ती उपाय करू शकतो। फक्त उपाय करताना मनापासून श्रद्धेने करायचा आहे। त्याचबरोबर नुसते उपाय आणि सेवा करून चालत नाही तर त्याला मेहनतीची देखील जोड असायला हवी। मुलांसाठी स्थळ पाहणं चालूच ठेवायचं आहे। तुमच्या मुलांना मनासारखा जोडीदार मिळावा आणि तुमच्या मुलांचा सुखाचा संसार व्हावा, लक्ष्मी नारायणासारखा तुमच्या मुलांचा जोडा जमावा, अशीच मी भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करते। आणि 21 दिवसांच्या आत तुमच्या मुलांचा विवाह जमणारच आहे, कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी। या फक्त शब्दावरती विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा। तुमच्या मुलांच्या विवाहातील अडथळे नक्की दूर होणार आहेत आणि मुलांना मनासारखा जोडीदार देखील मिळणार आहे। फक्त उपाय करताना मनापासून श्रद्धेने आणि आपल्या कुलदेवतेचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।